श्री स्वामी समर्थ. आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. बघा, आषाढी एकादशीचं तुम्ही व्रत करा किंवा नका करू, उपवास करा किंवा नका करू, पण दान धर्म हे आवर्जून करा. कारण दान धर्माला हे याच्यात खूप अधिक महत्त्व दिलेले आहे आणि या दिवशी जर तुम्ही दान धर्म केला तर नक्कीच आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य लाभतं आणि ह्यामुळे तुम्हाला जे जमेल ते तुम्हाला दान धर्म करायचे आहे. आणि बघा, भगवान श्री हरी विष्णू आणि माता रुक्माईची पूजा आपण या दिवशी करीत असतो आणि या दिवशी आपल्याला म्हणजे अभिषेक करायचा आहे. तर हे घरात जर आपल्या पूजा आपण केली तर नक्कीच आपल्या घरामध्ये जे काही अडी-अडचणी आहेत त्या सुद्धा निघून जातात आणि आपल्याकडे सुख समृद्धी ऐश्वर्य आपल्याकडे म्हणजे आपल्याला भरपूर टिकेल असं आपल्याकडे समाधान आपल्याला मिळत असतं आणि आपल्या घरामध्ये पैशाची कमतरता राहत नाही. त्यामुळे आपल्याला आपल्या घरीच आपल्याकडे मूर्ती असतील, आपल्याला त्या ह्याला अभिषेक करायचा आहे. कारण जेव्हा तुम्ही एखादी काही पूजा आपल्या घरामध्येच करता, तेव्हा त्याचे स्पंदन आपल्या घरामध्ये मिळतात आणि आपल्या घरामध्ये कुठलंही म्हणजे वातावरण असं नकारात्मक वातावरण येत नाही, संकट आपल्या घरात येत नाही. त्यामुळं घरात जी पूजा आपण पूजा करतो, पठण, सेवा करतो, तर त्याचे अधिक आपल्याला सुरक्षा कवच आपल्या घरावर तयार होतं. त्यामुळे आपल्या घरीच आपल्याला एकादशीच्या दिवशी आपल्याला अभिषेक करायचा आहे. आणि पहा, जिथं भगवान हरी विष्णू असतात तिथं आपोआपच माता लक्ष्मी येते. तर आपल्याला भगवान हरी विष्णू आणि माता लक्ष्मीची सुद्धा पूजा करायची आहे. त्यामुळे आपल्या घरामध्ये म्हणजे जी काही किरकिर असेल, जे काही घरामध्ये थोडंसं वातावरण भांडण वातावरण असतं ते सुद्धा निघून जातं आणि माता लक्ष्मी आपल्यावर कृपा आशीर्वाद प्राप्त करते. तर यासाठी आपल्याला त्या दिवशी आपल्या घरी आवर्जून आपल्याला अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक केल्यानंतर आपल्याला दान धर्म सुद्धा करायचा आहे. तर या दिवशी आपल्याला पहिले आपण सकाळीच उठून आपले नित्याची कामं आवरून, पूजा आवरून आपल्याला अभिषेक करायचा आहे. तर एक पहिले ताम्हण घ्यायचं आहे आणि आपल्या घरामध्ये जर अ, याची श्री हरिविठ्ठलाची आणि रखुमाई मातांची आपल्याकडे मूर्ती असेल तर ठीकच आहे. नाहीतर फोटो असेल तर आपल्याला त्याची पूजा करायची आहे. मूर्ती असेल तर आपल्याला पहिली ती ताम्हणात ठेवून आपल्याला पहिले पाणी घालून, नंतर पंचामृत आणि नंतर परत पाणी घालून अभिषेक करायचा आहे. आणि अभिषेक करताना ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय असा आपल्याला जप म्हणत म्हणत आपल्याला अभिषेक करायचा आहे. आणि अभिषेक झाल्यानंतर आपल्याला स्वच्छ पुसून ती मूर्ती आपल्याला देवघरात स्थापन करायची आहे किंवा तुम्ही चौरंगावर जिथं तुम्ही ठेवता तिथं आपल्याला ती ठेवायची आहे. नंतर मग आपल्याला म्हणजे अक्षदा, कुंकू, हळद-कुंकू आपल्याला अक्षदा रुक्मिणी माताला हळदी-कुंकू द्यायचं आहे, अक्षता द्यायची आहे आणि भगवान हरिविष्णूंना सुद्धा आपल्याला गंध लावायचा आहे. आणि हे झाल्यानंतर आपल्याला वस्त्र जे काही तुम्ही वस्त्र जर घालत असाल मूर्तीला तर वस्त्र, गळ्यातल्या माळा वगैरे घालून आपल्याला म्हणजे त्यांचा पूर्ण साज शृंगार करायचा आहे आणि नंतर आपल्याला पिवळ्या फुलांचा हार अर्पण करायचा आहे. कारण भगवान हरिविष्णूंना पिवळ्या फुलांचा म्हणजे पिवळा रंग प्रिय आहे. त्यामुळे पिवळ्या फुलांचा हार घालायचा आहे रुक्मिणीला आणि यांना. आणि मग नंतर आपल्याला तुळशी अर्पण करायची आहे. तर तुळशीचा हार असेल तर हार, नाही तर तुळशी असेल तर तुळशी अर्पण करायची आहे. म्हणजे श्री हरी विठ्ठलांना सुद्धा आपल्याला तुळशीचा हार, रुक्मिणीला तुळशीचा हार अर्पण करायचा आहे. कारण त्यांना तुळस प्रिय आहे. जेव्हा आपण त्यांना प्रिय वस्तू जर आपण अर्पण केल्या तर ते नक्कीच आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला कृपा आशीर्वाद देतात. आणि आपण जे काही गोडाचा नैवेद्य असेल आपल्याकडे तो आपल्याला म्हणजे फळाचा असो, खडीसाखर असो, जे असं आपल्याला नैवेद्य अर्पण करून आपल्याला आरती करायची आहे. आरती म्हणजे झाल्यानंतर आपल्याला सगळ्या घरातल्यांना तो प्रसाद घ्यायचा आहे. ही आपल्या म्हणजे आपली अभिषेक झाल्याची पूजा आहे समजा आणि हे झाल्यानंतर आपल्याला विष्णू सहस्त्रनाम पठण करायचं आहे. आणि जर तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र, विष्णू सहस्त्रनाम येत असेल तर ठीक आहे, नाही तुम्ही मोबाईलवर लावून ऐकू शकता. आणि नाम जप करायचा आहे. विठ्ठलाचा तुम्ही जप करू शकता, भगवान हरिविष्णूंचा जप करू शकता. जे तुम्हाला म्हणजे म्हणता येत असेल तर ठीक आहे, नाहीतर तुम्ही मोबाईलवर लावून करायचं आहे. तर हा नामजप तुम्ही जितकं घरात करताल तितकं आपल्या घरामध्ये सुरक्षा कवच तयार होतं. आणि बघा, आपल्या सगळ्या देवांची जर आपल्यावर कृपा असेल तर आपल्याला कुठलंही संकट येत नाही. आपल्या घरावर असं कोणाची नजर सुद्धा, वाईट नजर सुद्धा आपल्या घरावर पडणार नाही. इतकं सुरक्षा कवच आपलं तयार होतं. आणि या दिवशी जर आपण जर नाम जप केला तर नक्कीच आपलं याची जप संख्या वाढून आपल्याला याचा कृपा आशीर्वाद अधिक पटीने मिळत असतो. तर ह्या दिवशी आपल्याला नाम जप पण करायचा आहे. आणि आपल्याला एकादशीचं म्हणजे औचित्य साधून आपल्याला दान धर्म म्हणजे गरीब लोकांना, गोरगरीब म्हणा, अनाथ आश्रमामध्ये त्यांना अन्नदान करायचं आहे. तर अन्नदान म्हणजे काय बघा, आता अन्न आपण शिजवलेलं अन्न देतो. लोकं घेतात, जेवढं काही तेवढं बाकीचं टाकून देतात. त्यापेक्षा त्यांना जे लागेल ते जर तुम्ही दान दिलं तर ते
फायद्याचे आहे त्यांच्या आहे आपल्यासाठी म्हणजे टाकून पण देणार नाही आणि त्यांना जसं लागेल तसं वापरू शकता. तर यामध्ये तुम्ही गहू, तांदूळ, डाळ, साखर जे लागेल ते तुम्ही त्यांना जर दिलं तर ते योग्य प्रमाणे ते वापरू शकतात आणि व्यवस्थित पण राहील. आणि ह्या कोरड्या वस्तू असल्यामुळे टाकून देण्याचा सुद्धा प्रश्न येणार नाही. तर तुम्ही ह्या अशा वस्तू सुद्धा दान करू शकता. आणि गरीब म्हणजे यांना तुम्ही वस्त्रदान हे केलं तर वस्त्रदान सुद्धा करू शकता. कारण वस्त्रदानाला सुद्धा या एकादशीच्या दिवशी खूप महत्त्व आहे. अन्न दानाला तर आहेच आहे, पण वस्त्रदान जे काही तुम्ही पाणी दान देताल, पाणी बॉटल वगैरे जर वाटले तर ह्याला सुद्धा दान आहे. तुम्ही ह्या एकादशीच्या दिवशी कुठलंही दान करा, त्याचं आपल्याला अधिक पटीने पुण्य मिळत असतं आणि आपल्याला गोमातेला सुद्धा आपल्याला हिरवा चारा किंवा गूळ खाऊ घालायचा आहे. आणि बघा 33 कोटी देव आपल्यावर प्रसन्न होतात. गोमातेला जर तुम्ही समजा जो काही दान हे केलं, खाऊ घातलं तिला गूळ म्हणा, गूळ डाळ समजा कोणी हरभऱ्याची डाळ गूळ देतं, कोणी हिरवा चारा देतं. तर जे काही तुम्हाला देता येईल गाईला ते जर दिलं तर नक्कीच आपल्यावर 33 कोटी देव प्रसन्न होतात. तर हे आपल्याला असं दान धर्मही करायचा आहे. गोमातेचा सुद्धा आपल्याला पूजा करून तिला सुद्धा आपल्याला हे खाऊ घालायचं आहे. आणि हे असं आपण दान धर्म केल्याने आपल्या घरामध्ये सुख, शांती, ऐश्वर्य लाभतं. आपल्या मुलांची जे काही प्रगती थांबलेली असेल ती सुद्धा आपली प्रगती व्हायला लागते. आणि बघा या दिवशी जर तुम्ही गरजूला जर दान दिलं तर नक्कीच आपल्याला अधिक पटीने भेट मिळत असतं. आता आपण मग ज्यांना गरज नाही त्यांना देऊन आपल्याला काही आशीर्वाद त्यांचे प्राप्त होणार नाही. पण ज्यांना खरंच गरज आहे अशा गरीब आता बाहेर आपण मंदिराजवळ बघतो खूप गरीब लोक असतात बाहेर गोरगरीब पैसे मागणारे वगैरे त्यांना जर तुम्ही चप्पल दान वगैरे असं केलं तर त्यांना खरंच ज्याची गरज आहे ते दिलं तर त्याचे आपल्याला कृपा आशीर्वाद त्यांचे पण मिळतात आणि देवांचे पण आपल्याला अधिक पटीने फळ मिळत असतं. त्यामुळे हे असे आपल्याला दान करायचं आहे. आणि हे घरामध्ये केल्याने आपल्या घरामधली नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि आपल्या घरामध्ये शांतता यायला लागते. आणि या दिवशी आपण कोणालाही म्हणजे जे काही गोष्टी जे नाही करायच्या तर बघा आता कोणाशी वाकड्यात आपण बोलायचं नाही, कोणाशी भांडण करायचं नाही, कोणाचा असं आपण कमीपणा त्यांना कमी लेखायचं नाही. तर हे जर आपण आवर्जून हे कटाक्षाने ह्या गोष्टी पाळायच्यात, की या दिवशी आपल्याला कोणाला काही बोलायचं नाही, कोणाचा अपमान करायचा नाही. म्हणजे याच दिवशी नाही, नेहमी करता जर आपण असं शिस्तप्रिय राहिलं तर नक्कीच आपल्याला भगवान हरी विष्णू माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद प्राप्त होतो. आणि असं कोणाला जर वाईट बोललं तर त्याचा आपल्याला वाईट परिणाम आपल्या घरावर होतो, आपल्यावर होतो. त्यामुळं आपल्याला अशा या मुख्य पवित्र दिवशी जर कोणाला वाईट बोलणं, कोणाशी वाद घालणं हे आपल्याला टाळायचं आहे. आणि तुम्ही ह्या दिवशी जर आता मंदिरामध्ये समजा केंद्रामध्ये जर गेला तर तुम्ही पिवळा फळ किंवा पिवळी मिठाई हे सुद्धा दान करू शकता. कारण पिवळे फळ आणि पिवळी मिठाई हे भगवान हरिविष्णूंना पिवळा कलर प्रिय असल्यामुळं आपण जर हे कुठल्याही मंदिरात जर दान केलं तर त्याचं आपल्याला अनंत पटीने फळ मिळत असतं. तुम्हाला जे काही करता येईल ते पिवळं फळ करा, पिवळी मिठाई करा, पिवळ्या कलरचं अर्पण करायचं आहे आणि आपल्याला दान समजा इतर लोकांना सुद्धा द्यायचं आहे. तर हे अशा आपल्याला म्हणजे गोष्टी जर आपण त्यांच्या ह्याच्या प्रिय वस्तू जर आपण केल्या तर नक्कीच आपल्याला भरभरून कृपा आशीर्वाद प्राप्त होतो. तर ह्या अशा एक म्हणजे आपल्याला याच्या दिवशी आपल्याला म्हणजे आषाढी एकादशीच्या दिवशी व्रत केलं नाही तरी चालेल, उपास नाही केले तरी चालेल, पण ही दान धर्म जे काही तुम्हाला म्हणजे सेवा करता येईल ती सेवा करायची आहे. विष्णू सहस्त्रनामचं पठण करायचं आहे. तर ह्या जरी सेवा केल्या तर तुम्हाला भरभरून अनंत पटीने आपल्याला फळ मिळतं. पण असं उपास केला आणि बाकीचं काहीच केलं नाही तर तसं पण नाही. पण उपास नका करू, पण बाकीच्या सेवा करा, दानधर्म करा याला खूप महत्त्व आहे. आणि नक्कीच तुम्ही हे सगळं सेवा करताल आणि सगळं दानधर्म करताल तर बघा नक्कीच आपल्याला भगवान हरिविष्णू माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होतील आणि भरभरून आशीर्वाद देतील आपल्याला. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.